नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्तालयात वेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। धर्मदाय आयुक्तालय यामध्ये टोटल जागा जी आहे 179 आणि ही 179 जागा यामध्ये 5 प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे, जसे की वरिष्ठ लिपिक, विधी सहाय्यक, स्टेनो आणि निरीक्षक। तर आता आपण पाहणार हे जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या किती तारखेपर्यंत भरावा लागेल। तर बघा मित्रांनो, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी भरती निघालेली आहे। गट क आणि गट ब या दोन्ही पदांचा समावेश आहे। तर यामध्ये गट ब च्या जागा आहे विधी सहाय्यक 3 जागा, गट ब लघुलेखक उच्च श्रेणी 2 जागा, लघुलेखक निम्न श्रेणी 22 जागा, निरीक्षकच्या सर्वात जास्त जागा 121 आणि वरिष्ठ लिपिकच्या 31 जागा, टोटल 179 जागेसाठी ही भरती होणार आहे। तर पात्रता बघून घ्या। विधी सहाय्यक 3 जागा आणि कोणत्या कासाठी किती जागा हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचं, नंतरच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा। त्याची पात्रता मागितली आहे संविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी, पण ठीक आहे, पण याला लॉ मागितलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे। खाजगी किंवा शासकीय कार्यालयात मधील धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा, ठीक आहे, 3 वर्ष अनुभव पण मागितलेला आहे। नंतरची पोस्ट आहे लघुलेखक उच्च श्रेणी, याची पात्रता मागितली 10वी पास आणि स्टेनो मागितले 120, तसेच इंग्रजी टायपिंग मागितले 40 किंवा मराठी टायपिंग मागितले 30, म्हणजे टायपिंग दोन्हीपैकी कुठलेही चालेल, इंग्रजी चालेल 40 किंवा मराठी चालेल 30। नंतर आहे स्टेनोचीच पोस्ट आहे लघुलेखक निम्न श्रेणी, त्याची पात्रता मागितली 10वी पास, स्टेनो मागितली आहे 100, इंग्रजी टायपिंग मागितली आहे 40 किंवा मराठी 30, दोनपैकी कुठलं एक टायपिंग चालेल मित्रांनो, दोन्हीची गरज नाही आहे। नंतरची पोस्ट आहे निरीक्षक सर्वात जास्त जागा 121, त्याची पात्रता जी मागितली आहे ती ग्रॅज्युएशन। लक्षात ठेवायचं, ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरून शकता, ठीक आहे। पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी, ठीक आहे। ग्रॅज्युएटपेक्षा जास्त, ग्रॅज्युएटपेक्षा कमी चालणार नाही। नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक, याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला टायपिंग मागितल्या वरिष्ठ लिपिकसाठी इंग्रजी 40 किंवा मराठी 30, दोनपैकी कुठले एक टायपिंग असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तर लक्षात ठेवायचा मित्रांनो, वरिष्ठ लिपिकला या ठिकाणी टायपिंग मागितली आहे इंग्रजी 40 किंवा मराठी 30, दोनपैकी कुठले एक टायपिंग चालेल। त्या 5 प्रकारच्या पोस्ट आणि त्याची पात्रता दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं, अर्ज भरताना आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करायच्या आणि या ठिकाणी समांतर आरक्षण दिलेलं ही व्यवस्थित चेक करायचं। तर बघा मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा आहे ठरवण्यात आलेली आहे ते 3 ऑक्टोबर 2025 नुसार 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक, ठीक आहे। 18 ते 38 ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय 5 वर्ष अधिक। एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये, आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे। ओपन कॅटेगरी 1000, मागासवर्गीय 900 रुपये। मित्रांनो, या ठिकाणी लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षक या पदाचा सिलेबस दिलेला आहे। यामध्ये मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे आणि सामान्य ज्ञान असणार आहे, ठीक आहे। संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि विशेष म्हणजे सविस्तर सिलेबस दिलेला आहे, म्हणजे कोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार 3 ऑक्टोबर। 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 3 ऑक्टोबरची अंतिम तारीख आहे। संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।